काल आषाढी एकादशी निमित्त ना अचानक आमचा सौताड्याला जायचा प्लॅन ठरला होता. खरं तर हा प्लॅन 2-4 दिवस आधीच चालला होता. पण आमचे प्लॅन फसतात. तुम्हाला पण माहिती आहे, तुमचे पण फसतच असतील ना. पण अचानक ठरलेला प्लॅन आमचा सक्सेस झाला आणि आम्हाला जायचं होतं सौताड्याला. तसं तर ना आम्हाला आधी गावाकडे जायचं होतं आणि गावाकडून मग आम्ही तिकडून घरच्या गाडीत जाणार होतो सौताड्याला. तसं तर ना सौताड्याला जायच्या आधी ना अजून आम्ही 2 मंदिरांमध्ये गेलो होतो. आता एक तर होतं गहिनीनाथगडावर आणि दुसरं होतं आमच्या गावाच्या जवळच एक महादेवाचं मंदिर होतं. आता आमच्या घरातले हे सगळे लोक आहेत ना, हे तिथं आधी गेले होते, पण आम्ही पहिल्यांदाच जाणार होतो. आता तुम्ही इथं कधी गेलेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. 2-2 आत्या सोबत होत्या म्हणून ना मला आता आरूचं काहीच टेन्शन नव्हतं. कारण आरूची सगळी जबाबदारी ना ह्यांनी घेतली होती. मी आपला मस्त कॅमेरा घेऊन ना सगळे ब्लॉग शूट करत होते. आता मोठ्या ब्लॉगसाठी आणि मिनी ब्लॉगसाठी दोन्ही पण शूट मी केलेत. म्हणजेच आता तुम्हाला समजलंय का माझे लाँग व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला ना माझ्या YouTube चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करायला लागणार आहे. जर का तुम्ही अजून पण केलं नसेल ना आणि चॅनलची लिंक आहे मी ऑलरेडी बायोमध्ये दिलेली आहे. त्यानंतर ना मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं. खरं तर ना हे एकदम एकांतात आणि निवांत अशी जागा आहे. म्हणजे इथं ना अजिबात गर्दी नव्हती. आता पुढं आम्हाला जायचं होतं गहिनीनाथगडावर. त्याच्या आधी ना ह्या मंदिराच्या बाहेरच ना छोटे-छोटे दुकानं होते. तर तिथूनच ना आम्ही उपवासासाठी हे राजगिरा लाडू आणि शेंगदाणा, परत चिक्की ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. आता गहिनीनाथगडावर जाऊन आम्ही काय-काय केलं ना, हे मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि हो, जर का तुम्ही नवीन असाल ना, तर माझ्या आयडीला पटकन जाऊन फॉलो करा. म्हणजे माझे येणारे ना नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघता येतील. चला आजपुरतं एवढंच. भेटू आता उद्या. तोपर्यंत टाटा.